मला गाडी करायची. हा या ना. हो दादा या, बसा बसा. दादा तुम्ही या दुकानात पहिले कधी आले का हो? हो आलो नाही केव्हा आलोय. तुमचं काही इथं सामान विसरलं होतं का इथं? माझं सामान इथं राहिले का? सामान घे पहिले. हे सामान आहे का तुमचं? अरे हेच आहे माझं. इथं विसरलं होतं का? काका यात काय सामान आहे आम्हाला सांगा, म्हणजे आम्हालाही खात्री पटेल की हे तुमचंच आहे नाही. अरे बाळा, यात 50,000 कॅश आहे, एक चैन आहे, एक अंगठी आहे. माझ्या मुलीच्या लग्नाकडे जावई करता केलं होतं. अहो काका केवढा निष्काळजीपणा. 2 महिने झाले तुम्ही एवढं महत्वाचं सामान विसरले, साधं विचारायला सुद्धा आले नाही तुम्ही इथं. अरे बाळा, 2 महिन्यापूर्वी मुलीच्या लग्नाकरता मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी मी खरेदी करायला गेलो. सगळीकडे शोधलं, पण इथं यायचं विसरलो. 2 महिने झाले मी शोधतोय, पण मला का कुठं सापडलं नाही. पण शेवटी मी दररोज संध्याकाळी आठवण करून मी रडत होतो. पण शेवटी एक विचार केला, देवाला सांगितलं, देवा माझ्या नशिबात असलं मिळेल म्हणून मी सोडून दिलं. ह्याच्याकरता मी आता कर्ज काढणार होतो. खरंच या जगात इमानदारी लोक आहेत तुमच्यासारखे, म्हणून आज मला वस्तू मिळाली. दादा खरंच आज मला कळालं बरं का की कष्टाचं हे कधीच कुठं जात नाही. बघ ना, त्यांची वस्तू 2 महिन्यांनी का होईना, पण ती कष्टाची होती, परत त्यांना भेटलीच. खरंय. दादा नेक्स्ट टाइम आता लक्ष ठेवा बरं का. चला गाडी करून घेतो तुमची. भले चटणी भाकर खावा, पण इमानदारीची खावा. कोणाची बैमानीचा पैसा कधीच पचत नसतो. आणि तुमची प्रगती ही नक्की होणार, फक्त उशीर लागेल, पण त्या प्रगतीची तुलना कधीच कुठं होऊ शकत नाही.